नमस्कार. आजच्या मनमोकळे शब्दयात्री या कार्यक्रमात प्रसिद्ध लेखिका, संपादक, संशोधक आणि मराठीच्या अध्यापन क्षेत्रात ज्यांनी विद्यार्थ्यांचं अपार प्रेम मिळवलं त्या डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी आलेल्या आहेत. नमस्कार. आणि त्यांच्याशी काही बातचीत आपण करणार आहोत. पहिलाच प्रश्न असा की तुम्ही जवळजवळ 25 वर्ष SNDT विद्यापीठ आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ इथं तुम्ही मराठीचं अध्यापन केलं, तर आणि आता पुण्यामध्ये अजून चाललेलं आहे मराठीचं अध्यापन, त्याची पण परिस्थिती लोक बघत आहेत. तर मला हे तुम्हाला विचारायचं आहे की खरं म्हणजे तुम्हाला मराठीच्या प्राध्यापक व्हावंसं का वाटलं? त्यानंतर त्यावेळचं वातावरण कसं होतं, विद्यार्थी कसे होते, प्राध्यापक कसे होते आणि पुण्यातलं एकंदर शिक्षण क्षेत्र, त्याचा तो माहोल, आणि आता काय बदल झाला आहे? खूप आवड होती शिकवायची. म्हणजे मी 11वी झाल्यानंतर 8वी 9वीच्या विद्यार्थ्यांना मराठी शिकवत होते घरी. अरे वा. प्रसंगोपात, तर शिकवण्या नव्हे, पण विशेषतः कविता शिकायला अवघड जायच्या, त्यामुळे अशा खूप जण घरी येऊन शिकून गेले वगैरे. आणि हे सगळं हौशीनी आणि आनंदापोटी, त्याच्यातनं व्यवसाय किंवा पैसे मिळवण्याचा हेतू नव्हता. मधल्या काळामध्ये थोडंसं असं त्याच्यापासून मी दूर होते. विवाह, त्याच्यानंतर खूप दूर, भारताच्याही दूर, त्याच्यामुळे तो मधला काळ थोडासा असा ह्या सगळ्यापासून लांब असले तरी वाचणं चालू होतं. आणि मग संधी मिळताच SNDTच्या पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे PGSR ज्याला म्हटलं जातं, संशोधनाचा विभाग आणि पदव्युत्तर अध्यापनाचा, तिथे मला डॉक्टर विलास खोले यांच्यामुळे संधी मिळाली. सुरुवातीला अगदी 1-2 तास घेणं, दूरशिक्षणच्या विद्यार्थ्यांना शिकवलं, असं करत करत मी 2017 पर्यंत कायम पदव्युत्तर पातळीवरच्याच विद्यार्थ्यांना शिकवण्याचा अनुभव मला मिळाला. आणि तुम्ही म्हणता तसं की ती पॅशन असल्यामुळे बाकी इतर गोष्टींकडे न पाहता केवळ चांगलं जास्तीत जास्त शिकवता कसं येईल आणि आपला भरणा ज्याला म्हणतो आपण तो कसा सातत्याने चालू राहील हा विचार होता. आणि ह्या सगळ्या काळामध्ये माझे विद्यार्थी जे तुम्ही म्हणता आहात की फरक काय पडला, तर तुम्हालाही हे माहिती आहे की आपण शिकत असताना आणि आपण जेव्हा शिकवायला लागलो त्या काळामध्ये खूप अंतर असतं. 20-1 वर्षाचं जवळजवळ अंतर होतं आणि त्यामुळे तो फरक नक्की पडला. पण मला जाणवतं ते हे की पदव्युत्तर पातळीवरचं शिक्षण घ्यायला जेव्हा विद्यार्थी येतात तेव्हा ते स्वयंप्रेरणेने आलेले असतात. पुष्कळ वेळेला त्यांना अभ्यास खरंच करायचा असतो आणि त्यामुळे आम्ही सलग आमचे घड्याळी 1 तास असे 2-2 तासाचे सेशन्स असायचे. तर ह्या सगळ्या काळामध्ये शिकवण्याचा खरंच भरपूर आनंद मला मिळाला. नंतरच्या काळातही 3-4 विद्यार्थिनींनी PhD केली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठामध्येही मी 2005 पासनं त्यांचं सगळं सिलेबस तयार करण्यापासून ते PhDच्या मार्गदर्शनापर्यंत असं विविध प्रकारची कामं तिथे मला करायला मिळाली. आणि या सगळ्याचा खरंच मनापासून आनंद मला मिळाला. आपल्यापेक्षा वयाने मोठे असलेले विद्यार्थी जेव्हा आपल्याकडे PhD करायला येतात तेव्हा एक थोडासा संकोच, म्हणजे त्या सगळ्या भावनांचा सुद्धा एक अनुभव मला त्यामुळे घेता आला. आणि आजही तुम्ही म्हणता तसं कुठेही गेलं तरी विद्यार्थ्यांचं प्रेम, तुम्हाला माहितीच आहे सर की मेडिकल आणि शिक्षकी पेशा ही अत्यंत नोबल प्रोफेशन्स आहेत. तुम्ही कुठेही जा, जिन्यात भेटलात तरी विद्यार्थी वाकून नमस्कार करणार. मला असं वाटतं की हे फार महत्त्वाचं आहे आणि अजूनही हे टिकून आहे. हे सगळ्यात त्यातलं महत्त्वाची गोष्ट आहे. मी मुंबईमध्ये येऊन 10 वर्ष शिकवलं. आता तुम्ही खूप काळ ह्या ग्रंथव्यवहाराच्या प्रत्यक्ष सहभागी आहात, निरीक्षक पण आहात. आणि त्यावेळेचे जे संपादक होते, प्रकाशक होते, नाही का, म्हणजे श्रीपू होते, राम पटवर्धन होते, अंतरकर होते, दोघेही, म्हणजे अनंतराव आणि आनंदराव. आता अभिराम करतोय पुढे, पण ही अंतरकर फॅमिली किंवा माझगावकर, श्रीग माझगावकर आणि दिलीपराव, तर किंवा गप्र प्रधान म्हणू आपण, म्हणजे अशी खूप नावं घेता येतील खरं तर. पण ही जी संपादकांची, प्रकाशकांची एक अशी साहित्यनिष्ठ आणि भाषानिष्ठ काहीतरी त्यातून चांगलं निर्माण व्हावं अशी आस असलेली, ध्यास असलेली जी पिढी होती,
ती दिवसेंदिवस दुर्मिळ होत चालली असं तुम्हाला वाटतं? मधल्या काळामध्ये थोडा तसा फरक जाणवला, पण आत्ताच्या काळामध्ये तुम्ही बघा ना, वॉल्डन आहे, वर्णमुद्रा प्रकाशन आहे, रोहन आहे, पद्मगंधाचे अभिषेक जाखडे, आता मोठ्या जाखड्यांच्या निधनानंतर त्यांनी आता संबंध पद्मगंधा चालवायला घेतले. तर ही सगळी मंडळी पुन्हा सजगपणे याकडे केवळ व्यवसाय असं न पाहता कविता संग्रह काढणं, समीक्षेची पुस्तकं काढणं, मला हे खूप महत्त्वाचं वाटतं, किंवा नव्या विषयांचे शोध घेणं, नवं कोण लिहू शकेल अशा क्षमतांची माणसं हेरणं, असंच त्यांनी सुरू केलं आहे. आता सध्या लोकसत्तामध्ये वेगवेगळ्या प्रकाशकांचे लेख येत आहेत ना, तर त्याच्यातही आपल्याला जाणवतं की ते शब्दालयच्या सुमतीताई लांडे कित्येक वर्षापासून त्या ह्याच्यामध्ये काम करतायत. हे सगळं बरोबर आहे तुमचं, म्हणजे चांगलंच आहे ते मराठीसाठी. पण कवितेच्या बाबतीत म्हणलं ना तुम्ही, तर ते वेगळं चित्र आहे बरं का. म्हणजे लोकांना कविता चांगल्या लिहून सुद्धा प्रकाशक मिळत नाही. बरोबर आहे, तुम्हाला जास्त त्याचा अनुभव आहे. तुम्हाला पैसे असले तुमच्याकडे तर या बरं का, कविता असल्या तर काय आम्हाला काय त्याचं हे नाही. आणि मार्केट, अर्थात मार्केटचं सगळं जे भाग आहे. तर तुम्ही तर कविता प्रेमी आहात, तुम्ही एक सदर पण चालवता ललितमध्ये. तर हे कवितेबाबत किंवा एकंदरच मराठी वाङ्मयाबाबत, आपण ज्याला साहित्य म्हणतो, तर त्या साहित्याबद्दलची ओढ कमी होत चालली असं? कवितेबद्दल म्हणता येईल असं. मध्यंतरी पुण्यात एक परिसंवाद झाला होता, समकालीन कवितेसमोरची आव्हाने. बरं. तर मी त्याच्यात असं म्हटलं होतं की तिच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान हे आहे की तिला वाचकच नाही आहे. ही खरी गोष्ट आहे की ज्यांना कविता आवडते तेच लोक फक्त कविता संग्रह घेतात, आणि तेही घेतातच असं नाही, शक्यतो वेळ मिळालेल्या कविता संग्रहांवरती गुजराण करतात असं माझं म्हणणं आहे. पण ज्याला खरोखरी मनापासून कविता आवडते तो माणूस, म्हणजे दाखवण्यासाठी नव्हे बरं का, अगदी ज्याला प्रेम आपण म्हणतो आतलं, असे लोक कमीच आहेत. ही गोष्ट खरी आहे. आणि त्याच्यामुळे कविता संग्रह छापले जात नाहीत, आणि कविता लिहिणारे सुद्धा समकालीन कविता वाचतातच असं नाही, असं सुद्धा आपल्याला माहिती आहे. एक कवी दुसऱ्या कवीला वाचतो असं नाही. तर त्यामुळे तो फरक पडलेला आहेच सगळीकडे. आणि सगळ्यात महत्वाचं हे आहे की कविता समजत नाही आम्हाला असं बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे. आणि तिथे मात्र मी त्या शालेय शिक्षणाकडे जाते की नाहीच चांगली शिकवली गेली कविता, तर कवितेचं प्रेम तरी कसं निर्माण होणार. आणि तिच्याकडे जाण्याचे किल्ले असतात खरं, ते रस्ते दाखवणं हा एक महत्वाचा भाग आहे. आणि तो मला वाटतं, वंदनाताई, आमचे गुरुजी होते, सहज जाता जाता कातकर गुरुजी नावाचे होते. तर पूर्वीच्या काळी कसं वृत्तांमध्ये कविता लिहिल्या जायच्या ना, तर ही रेव्हरंड टिळकांची जी कविता होती, केवढे हे क्रौर्य, मातीत ते पसरले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी पद लांबविले, निष्प्राण देह पडला श्रमही निमाले. सादरीकरणाकडे पण मी येतोय आता तुमच्या, कारण तुम्ही पण खूप प्रयोग केलेत. तर ते विरामचिन्हांचं ज्ञान त्यांच्या त्या सादरीकरणातूनच आपोआप व्हायचं. चंचू तशीच उघडी पद लांबविले, तर वी दीर्घ आहे, हे त्या उच्चारातून सादरीकरणातून कळायचं, नाही का? बरोबर आहे, अगदी. आता जरा जरा कुठे मला पुन्हा जाणवायला लागले की लोकांना त्याच्याविषयीची एक जाणीव तरी निर्माण झाली की नाही, हे असं चालणार नाही. आणि लोक आपापल्या पद्धतीने प्रयत्नही करतायत. प्रयत्न अपुरे आहेत पण होत आहेत, हे महत्वाचं. आपण आणखी तुम्ही जे लिहिलंय रोहिणी भाटेंचं चरित्र, रोहिणी निरंजनी वगैरे, त्याच्याबद्दल बोलणार आहोत पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत थोडीशी विश्रांती. नमस्कार, पुन्हा एकदा डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांच्याशी संवाद साधतो आहोत. वंदनाताई, तुम्ही रोहिणी भाटे यांचं चरित्र लिहिलं, रोहिणी निरंजनी. त्याला राज्य पुरस्कार मिळाला. डॉक्टर अशोक बाजपेयींची प्रस्तावना, मोठ्या एका विद्वान गृहस्थांची आणि कलाप्रेमी. हे चरित्र केवळ घटनांची जंत्री नाही, तर एका मोठ्या कलाकाराची साधना कशी असते, कर्तव्य कठोर साधना, त्याचा एक उत्तम वस्तुपाठ आहे असं वाचकांचं मत आहे. तुम्ही ह्या चरित्रासाठी काय मेहनत घेतली, कारण खूप तयारी करावी लागते. अगदी बरोबर आहे. कुठलंही काम मनापासून करायचं असेल सिन्सिअरली तर मेहनत घ्यावीच लागते. पण ह्या कामाबाबत असं झालं की शमाताई या रोहिणीताईंच्या स्नुषा, कथक नर्तकी आणि विदुषी,
त्या आणि राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर या दोघांनी मिळून हा प्रस्ताव माझ्यासमोर ठेवला आणि 3च महिन्यात लॉकडाऊन सुरू झाला. आणि एका बाजूनी असं झालं की मला घराबाहेर पडता येईना, पण दुसऱ्या बाजूनी असं झालं की सगळे मोठे कलाकार मला घरी भेटले त्यांच्या आणि फोनवरती सगळी प्रदीर्घ अशी संभाषणं आम्हाला करता आली आणि त्यातून मग हे आकाराला आलं. जवळजवळ 70 ते 72 लोकांशी मी बोलले. काय म्हणता? हो, कारण सुरेशजी तळवलकरांपासून ते अलीकडच्या रामदास पळसुले वगैरे लोकांपर्यंत अनेकांनी रोहिणीताईंना साथसंगत केलेली, असे त्यांचे संगतकार. रोहिणीताईंच्या बरोबर पहिल्या पिढीपासूनच्या त्यांच्या शिष्या, कारण जवळजवळ 5 पिढ्यांना रोहिणीताईंनी नृत्य शिकवलं, त्यामुळे त्यातल्या जवळजवळ सगळ्या शिष्या आणि अशोकजी वाजपेयींसारखे त्यांचे ॲडमायरर्स अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी रोहिणीताईंचं पाहिलं सजगपणे, काय त्या करू पाहतायत हे समजलं. त्यामुळे त्यांच्यासारखे सुनील कोठारीजी किंवा प्रेरणा श्रीमालीजी, ही जी कथक आणि एकूण नृत्य क्षेत्रातली मंडळी आहेत, मोठी समीक्षक आहेत, या सगळ्यांशी मला बोलता आलं. चंद्रमोहन कुलकर्णींनी त्याच्यामध्ये फार सुंदर चित्र काढलं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींनी ना त्या सगळ्याला एक छान सुंदर आकार येतो. तर अतिशय मनापासून त्यांनी पण ते काम केलं. भरपूर वेळ सगळ्यांनी दिला आणि मुख्य भाटे कुटुंबियांनी जी माहिती उपलब्ध नाही ती सगळी माहिती अत्यंत मनमोकळेपणाने आणि दिलखुलासपणाने पुस्तक निर्माण होत असताना एक्झॅक्टली योग पण लागतो आणि सगळ्यांचं ते सहकार्य लागतं आणि मेळ लागतो. अगदी अगदी ते व्हायचं होतं असं मी म्हणते. आणि कोविडने एक चांगलं काम केलं अगदी नाही आणि लोक जेव्हा लॉकडाऊनच्या काळामध्ये अगदी निराश उदास मनस्थितीमध्ये होते, त्या काळामध्ये माझ्या हाताला आणि बुद्धीला फार चांगलं काम मिळालं आणि त्याच्यात गुंतता आलं. हा माझ्यासाठी फार एक आनंदाचा आणि समाधानाचा असा भाग होता. दुसरं एक तुमच्या हातून मला वाटतं चांगलं एक काम झालं ते म्हणजे आमच्या म्हणजे वैयक्तिक म्हटलं तर माझ्या आवडत्या लेखिका मंगलाताई गोडबोले. आता त्यांचं साहित्य एवढं मोठं समुद्रच आहे तो, त्यातून तुम्ही फक्त 35 लेख निवडायचे आणि प्रहसन आणि तेवढं ते हे निवडक. तर हे निवडक मंगला गोडबोले या पुस्तकाची निर्मिती आणि सिद्धता कशी झाली? हेही काम मला राजहंसचे दिलीप माजगावकर यांनी प्रस्ताव ठेवला समोर. मला ते म्हणाले की तू करशील का, तुला आवडेल का करायला, कारण मंगलाताईंची आता जवळजवळ 40 वर्ष लेखन कारकीर्द आहे आणि 50 पेक्षा जास्त पुस्तकं झालेली आहेत. तर त्यांनी विनोदाच्या क्षेत्रात निश्चितपणे एक काय म्हणू आपण नाव असतंच, पण त्याच्याही पलीकडे नाममुद्रा उमटवली आहे स्वतःची. तर त्यांचं एक व्हावं असं मला वाटतं. तर तुला आवडेल का करायला? तर अर्थातच, कारण मी मंगलाताईंची जवळजवळ सगळी पुस्तकं तोपर्यंत वाचलेली होतीच आणि माझ्याही तुम्ही म्हणता तसं त्या आवडत्या लेखिका आहेत, त्यामुळे मी ते घेतलं करायला. आणि आव्हान तर होतंच, कारण ह्या 50 पुस्तकांमध्ये त्यांच्या जवळजवळ 22 लेखसंग्रह आहेत, कथा संग्रह आहेत आणि इतर म्हणजे प्रसंगोपात सदर लेखनाची पुस्तकं झालेली वगैरे असं तर आहे सगळं. तर ह्याच्यातून उत्तम विनोदी निवडायचं हा खरंच मोठा भाग होता त्यातला. पण मंगलाताईंच्या सगळ्या साहित्यात तुम्ही बघा प्रचंड वैविध्य आहे. म्हणजे समकालीन आहे, भाषाविषयक आहे, स्त्रीविषयक आहे, माध्यमं जी काम करतात त्या सगळ्या विषयीचं त्यांचं प्रत्येकाबद्दल त्यांना काहीतरी मार्मिकपणे म्हणायचं असतं. मंगलाताई म्हणजे सॅटेलाइट आहे अगदी. त्या सगळं त्यांच्या नजरेतनं काही सुटत नाही. म्हणजे पालक, मुलं परदेशी असलेल्यांचे पालक किती. मग मला असं लक्षात आलं की आपण जर का ह्याचं पुस्तक करायचं झालं तर विभाग करता येतील आणि मग ते विभाग असे ठोकळेबाज नको होते, कारण मंगलाबाईंच्या लेखनात किती लालित्य. आणि तर मी काय केलं, त्यांच्याच लेखनातली वाक्य निवडली आणि ते वाक्य त्या विभागाच्या शीर्षस्थानी आणि त्याला एक सुंदर चित्रकार बेगमपूर यांनी काढलं. त्यामुळे काय झालं, ते विभाग पण आपोआपच कळले, सेल्फ एक्सप्लेनेटरी असं म्हणतो असं ते वाक्य होतं आणि त्या विभागांमधून ते करता आलं. त्यामुळे मला समकालीन वास्तवावरचा तिरकस पण मिश्किल कटाक्ष असं जे मंगलाबाईंचं एकूण विनोदी लेखनाचा गाभा आहे तो पकडता आला बऱ्यापैकी. तशा दुसऱ्या तुमच्या लेखिका आमच्याही स्नेही डॉक्टर अरुणा ढेरे, तर त्यांचं ते सीतेची गोष्ट ते कसं झालं? त्याची गोष्ट काय आहे? कारण सीतेची गोष्ट ही कथा अरुणाताईंनी एकदा त्यांच्या एका भाषणात थोडीशी सांगितली होती. ते ऐकता क्षणी मला तिच्यातलं भावनाट्य जाणवलं आणि असं वाटलं की ह्याचं अभिवाचन जास्त चांगलं करता येईल. आणि मी लगेचच ते भाषण संपवून त्या बाहेर पडण्यापूर्वीच त्यांना गाठलं आणि परवानगी मागून ठेवली की मला हे वाचायला आवडेल कथा, तर तुमची आहे का परवानगी? आणि अशी मी ती 3 वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी वाचली. 60 वगैरे प्रयोग झाले त्याचे.
मग सीतेची गोष्ट सारख्या अजून किती कथा आहेत अरुणाताईंच्या की ज्या संग्रहात आल्या नाही आहेत, वेगवेगळ्या दिवाळी अंकांमध्ये त्या आहेत, पडून आहेत. मग त्या सगळ्या कथा घेऊन अरुणाताईंचं काहीतरी एक झालं पाहिजे. विशेषतः त्यांच्या कवितांचं जे संकलन नीरजांनी केलं ऊन उतरणीवरून, तर तर त्या दिवशी हा विषय छेडला गेला पहिल्यांदा की कथांचं पण करायला पाहिजे. आणि संग्रह त्यांचे खूप जुने आहेत ना, आता 94 सालापासूनचे संग्रह आलेले आहेत, त्याच्यामुळे मग त्यातल्या काही कथा विस्मरणात गेलेल्या असतात आणि आता ते संग्रह पुन्हा काढायला प्रकाशक उत्सुक असतात असंही नाही. त्यामुळे मग त्यातल्या निवडक पण ती जमिनीत गडप झालेली सीता तुम्ही परत वरती आणलीत बाबा वाचकांसाठी. फार चांगलं काम केलं. अगदी अगदी. तुमच्या आवडीचे विषय म्हणजे मुख्यतः अभ्यासाचे जास्ती करून कथा आणि नाटक, बरोबर. पांथस्थ नावाचं म्हणजे जे तुम्ही संकलन केलं किंवा निवडक नवीन जे कथाकार आहेत त्यांच्या कथा, तर ती नवीन कथा कशी आहे, तुमचं निरीक्षण काय आहे? त्यापूर्वी मला पांथस्थ बद्दल थोडं सांगायला आपल्याला आवडेल. ह्याच लॉकडाऊनच्या काळामध्ये कथालेखनाच्या कार्यशाळा ऑनलाईन पद्धतीने झाल्या आणि तशी कार्यशाळा मी घेतच होते पुष्कळ दिवस. पण ह्या कार्यशाळेचं वैशिष्ट्य असं की आम्ही एक्सटेन्सिव्ह घेतली, म्हणजे 9 तासांची, शनिवार रविवार असं करून. आणि त्याच्यामध्ये या सगळ्या सहभागी कथाकारांना, नवकथाकारांना काही आशयसूत्र दिली आणि त्याच्यावरती तुम्हाला लिहिता आलं तर त्याच्यावर लिहा, नाही तर तुम्हाला तुमचं स्वतंत्र सुचत असेल तरी लिहा. पण ते सगळं त्यांच्याकडनं घेऊन त्यांच्या कच्च्या लिखाणावर काम करून संपादकीय संस्करण करून मग आम्ही हा पांथस्थ नावाचा संग्रह काढला. दोन्ही कार्यशाळा घेतल्या आम्ही. त्याच्यामध्ये मिळून 46-47 लोक साधारणपणे सहभागी झाले. त्यातल्या 22 लोकांनी कथा लिहिण्याचा प्रयत्न केला. 3 लोकांना असं जाणवलं की नाही, हे आपल्याला जमत नाही, म्हणजे आपण सूचना देऊन सुद्धा आता त्याच्या पलीकडे काही उतरत नाहीये. तर त्यांनी स्वतःहून माघार घेतली आणि 19 नव्या लोकांच्या 19 कथांचा तो संग्रह आम्ही केला प्रकाशित. आता तुम्ही जे म्हणताय की नवीन काय, तर हा प्रकार की समकालीन जे आहे, जागतिक सगळं जागतिकीकरणाचे आपण गोडवे एकीकडे गातो, पण त्याच्याने काय काय प्रश्न निर्माण झाले, विशेषतः कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये किती असुरक्षिततेचं वातावरण आहे तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, तो एक सगळा भाग. त्याच्यानंतर तुम्ही पाहिलं असेल तर सध्याच्या काळामध्ये विवाह न टिकण्याचं प्रमाण खूप वाढलंय, तर त्याच्यातून निर्माण होणारे विविध प्रकारचे प्रश्न, अशी खूप आशयसूत्र या लोकांनी नव्याने घेतली आणि त्याच्यावरती कथा लिहिल्या. या गप्पा आपण पुढे अशाच चालू ठेवूया, तोपर्यंत थोडीशी विश्रांती. पुन्हा एकदा डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांच्याशी संवाद. आणि जशा त्या लेखिका आहेत, संशोधक आहेत, समीक्षक आहेत, संपादक आहेत, तशा त्या एक चांगल्या सादरीकरण करणाऱ्या म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि सादरीकरण ही एक कला आहे असं मला वाटतं. काही लोक नुसतंच वाचन करतात, पण यांच्यासारख्या अभिवाचन जे करतात ते इतकं प्रभावी असतं आणि त्यातून मुख्यतः त्या कलाकृतीचा आशय पोचवणं प्रभावीपणे आणि भावपूर्ण, ते हृदयाला भिडलं पाहिजे असं तुम्ही खूप सादरीकरणं केली. एक महत्त्वाचं सादरीकरण तुमचं, आणि ते आधी समजावून सांगा, कथुल्या म्हणजे काय. तर गुरुदेव टागोरांच्या कथुल्या तुम्ही सादर करता, त्याच्याबद्दल थोडं. अगदी अगदी. आणि त्याचं एक नमुना. मुळामध्ये या सादरीकरणाचा जो भाग आहे तो पुन्हा कविता प्रेमातूनच आलेला आहे. अरे वा. की चांगली कविता, आवडलेली कविता, भिडलेली कविता वाचून दाखवणं कोणाकोणाला, आणि त्याच्यातूनच हे खरं म्हणजे तयार झाले कार्यक्रम. यातला कुठलाही कार्यक्रम मी कमर्शियली करत नाही, म्हणजे तिकीटं लावून मोठ्या सभागृहात असा नाही. ज्यांना खरंच वाचलेलं चांगलं आवडतं आहे, समजून घ्यायचं आहे, अशा लोकांसाठी. आता हे सीतेची गोष्टचा मगाशी तुम्ही उल्लेख केला, ते सुद्धा मी ती कथा वाचते आणि त्याच्यावर विवेचन करते. म्हणजे ती कथा उलगडून दाखवायचा प्रयत्न असतो माझा, कारण त्याच्यात तसं आहे, उलगडून बघावं असं काहीतरी त्याच्यात आहे, म्हणून मी ते करत आले. तर या अशा प्रकारची ती सादरीकरणं हाही पुन्हा पॅशनचा भाग आहे म्हणूनच ती होत गेली. रवींद्रनाथ टागोरांचं असं झालं की सगळ्याच मराठी माणसांना टागोरांबद्दल प्रेम आणि आस्था आहे, आणि त्याचं कारण टागोर मराठीतनं खूप जुन्या काळापासून आपल्याकडे पोचले, हे पण महत्त्वाचं त्यातलं कारण आहे. आणि टागोरांनाही महाराष्ट्राबद्दल आस्था होती, त्यांनी शिवाजी महाराजांवरती कविता लिहिलेली आहे, त्यामुळे तो एक महाराष्ट्र आणि बंगाल आणि पु ल हा त्याच्यामधला दुवा होता. पु ल देशपांडेंनी एवढे आपल्याला टागोर समजवले आणि सांगितले की सहजपणे
कॉलेजच्या वयापासूनच मी थोडं बंगाली शिकले अच्छा. आणि मुळातून रवींद्रनाथ वाचावेत अशी ती उर्मी अरे वा. निर्माण होणं. ते नंतर काही झालं नाही फारसं त्याच्यात हो, काम, पण हो. सुरुवात ती आहे. हम्म. तर हे जे पुस्तक आहे रवींद्र प्रतिभेचे कोवळे किरण, हो. हे मला फुटपाथवर सापडलं वा. आणि बघितलं तर असं लक्षात आलं सर की 42च्या चले जावच्या चळवळीनंतर बरेच राजबंदी हम्म. विविध ठिकाणी तुरुंगात होते. बिलकुल. त्याच्यात काकासाहेब कालेलकर शिवणीच्या तुरुंगात होते. अच्छा. आणि ही सगळी मंडळी साने गुरुजींचं आंतरभारतीचं स्वप्न बिलकुल. की वेगवेगळ्या भाषा शिकायच्या आपल्याच प्रांतातल्या आणि त्यातलं साहित्य शक्यतो आपल्या भाषेमध्ये आणायचा प्रयत्न करायचा. बरोबर. इतकं काम हो. या लोकांनी राजबंदी म्हणून असताना केलं. केलं. त्याच्यात हे काकासाहेब कालेलकरांनी केलेलं पुस्तक आणि त्याच्यामध्ये रवींद्रनाथांनी असा उल्लेख केलाय की ह्या छोट्या छोट्या कथुल्या किंवा कथिका आहेत. तर त्या कथिका काय आहेत हे कालेलकरांनी आता 42चं काम 55 साली पुस्तक प्रकाशित झालेलं, आज ते मिळतही नाही कुठेही पुस्तक. तर ती भाषा खूप जुनी आणि ती उदाहरणंही खूप जुनी, तरी ते आपल्याला छानच वाटतं, पण ते आता आत्ताच्या वाचकांना पोचवायचं म्हणून मी त्यातल्या बऱ्याचशा कथुल्यांचे समकालीन वाचकाला किंवा श्रोत्याला वा. समजावेत अशा तऱ्हेने पुन्हा एकदा अनुवाद केले समकालीन मराठीत पुनर्लेखन असं म्हणू. फार सुरेख. असं आहे. तर त्यातली ही एक छोटीशी कथुली आधी वाचून दाखवते आणि मग तुम्ही म्हणाला तसं त्याच्याविषयी बोल. बिलकुल. शतेरो बशेर हम्म. असं ह्याचं नाव आहे, म्हणजे 17 वर्षांचा. हम्म. काय 17 वर्षांचा? तिचा माझा 17 वर्षांचा सहवास. जेव्हा तेव्हा जाणे येणे, वारंवार पाहणे पुसणे, खूप खूप बोलणे आणि चालणे. त्याच्याच अवतीभोवती कितीतरी सुखस्वप्ने, कितीतरी अनुमाने, कितीतरी इंगिते. वा. याशिवाय पहाटेच्या झोपमोडीनंतरचे शुक्र चांदणे, आहा. कधी आषाढातल्या ऐन संध्याकाळी चमेलीचे दरवळणे, तर कधी वसंतातल्या शेष प्रहरी क्लांत पिलू रागाचे सूर. वा वा. ही 17 वर्ष सतत हम्म. अशाच प्रसंगांनी त्याच्या मनात साठवलेली. हम्म. या सर्वांच्या सहचाले तिचे त्याच्या नावाने पुकारणे. क्या बात. तिच्या हाकेला जी व्यक्ती ओ देत होती तिची घडण काही एकट्या विधात्याच्या हातची नव्हती. हम्म. ती व्यक्ती तिच्या 17 वर्षांच्या परिचयातून घडली होती, तिनंच घडवली होती. वा वा. कधी आदरानं, कधी अनादरानं, हम्म. कधी कामातून तर कधी रिकामपणातून, कधी 4 चौघांसमोर तर कधी रहस्य एकांती. एकाच व्यक्तीच्या मनोमन परिचयातून घडलेला होता तो. त्यानंतर आणखी 17 वर्ष वाहून गेली. पण या 17 वर्षातले सगळे दिवस आणि सगळ्या रात्री त्या 17 वर्षांमधल्या तिच्या प्रेमसूत्रानं बांधल्यासारख्या काही वाटत नाहीत, कशा वेगळ्याच वाटतात. वा. म्हणून हे दिवस आणि ह्या रात्री मला विचारतात, आमची काय वाट? आहा. आम्हाला प्रेमानं जवळ बोलवून आपलंसं कोण करेल? मी त्यांना काहीच उत्तर देऊ शकत नाही, चूप बसतो. हम्म. मग तेही वाऱ्यावर उडत जात म्हणतात, चाललो आम्ही शोधायला. कुणाला? कुणाला ते त्यांना ठाऊकच नसते. म्हणून ते कधी इकडे धावतात, कधी तिकडे पळतात. संध्याकाळच्या बंधनहीन मेघांसारखे अंधारात सुळकांडी मारतात आणि पुन्हा म्हणून दिसत नाहीत. आहा. क्या बात आहे. किती पोएटिक आहे. हा, भाषा काव्यात्मक तर आहेच, त्याची. पण हे एका रूपक कथेसारखं आहे. बिलकुल, बिलकुल, म्हणून हे बिलकुल. उलगडून दाखवल्याशिवाय टागोरांना नेमकं काय म्हणायचंय हो ना. हे समजत नाही आपल्याला. तर हो ते ना. असं आहे की टागोरांच्या पत्नीचा आणि त्यांचा सहवास फक्त 17 वर्षांचा. हो त्या काळातला तो बालविवाह. हो त्यानंतर 17 वर्षांच्या सहजीवनानंतर त्या गेल्या. हो. त्या गेल्यानंतर 17 वर्षांनी टागोरांनी हे लिहिलंय. अच्छा. म्हणून तो 17 वर्षांचा, हा हा. की 17 वर्षांचा सहवास आणि 17 वर्षांचा विरहाचा काळ. आणि त्याच्यातलं एकच वाक्य फार महत्वाचे बघा. सुरुवातीचं तर कळतंय की ती असतानाचे दिवस कसे होते, त्या आषाढातल्या रात्री चांदण्या आहे वगैरे. पण ती गेल्यानंतर एका माळेतलं सूत्र निघून त्यातले मणी विखरून जावेत, वा. तसे हे दिवस आणि त्या रात्री विखरून गेले. आणि मग ते ह्याला प्रश्न विचारतायत की आम्हाला प्रेमरज्जूंनी बांधून ठेवेल असं कोण आहे आता? मग माझ्याही आयुष्याला कोणी नाहीये, तर तुम्हाला कसं असेल ते? असं ते कवीचं उत्तर आहे. छोटीशी कथा म्हणजे कथुली आपण म्हणू, पण त्याच्यातून एक जीवन दर्शन मोठं खरोखर असं घडवणार. खरोखर. आणि मला ह्याच्यामध्ये एक वाक्य फार महत्वाचं वाटलं बघा, की तिच्याच 17 वर्षांच्या परिचयातून तो घडला होता, त्याची घडण काही एकट्या विधात्याच्या हातची नव्हती. बरोबर. मला हा प्रांजलपणा फार महत्वाचा वाटतो की सहजीवन काय देतं माणसाला आणि किती बदल घडतात. त्या सगळ्या बदलांबद्दल एका वाक्यात टागोर सांगून जातात. मुळात कवी माणूस ते तर आहेच, पण तुम्हाला हे माहितीच आहे ना की शांतिनिकेतन साठी
हो. त्यांनी सगळे दागिने दिले होते आपले हो टागोरांना. मला आता फक्त शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे हम्म. की कवितेच्या पानातून हो. नावाचं तुमचं एक सदर चालू आहे होय होय. आणि कवितेच्या पानातून त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. पुन्हा तेच की हे का करावं असं वाटलं, तर ह्याच्यात ज्या कविता मी निवडतीये, एका कवितेवर एका अंकामध्ये ललितनी ती संधी दिली याच्यासाठी मॅजेस्टिकचे कोठावळे आणि शुभांगीताई पांगे याचे तर मला पूर्वक आभार आहेतच. त्याच्या मागे हेच होतं की ह्या ज्या कविता मी निवडते त्या बहुतेक कविता लोकप्रिय नाही आहेत, माहीतही नाही आहेत बऱ्याच जणांना, वेगळ्या अपरिचित असं. आणि दुसरी गोष्ट त्या अपरिचित आहेत हाच केवळ भाग नाही, तर त्या खरंच मला स्वतःला असं वाटतं की यातनं काहीतरी उलगडलं पाहिजे. आपल्याला ह्या कवितेने धरलंय बरेच दिवस, तर ह्या कवितेचं काहीतरी आपल्याला बिलकुल समजलं पाहिजे. तर तिच्या आत शिरण्यासाठी वा. जे माझेच प्रयत्न आहेत ते नाग देशपांडे वगैरे, तुम्हाला माहिती आहे की कविता आणि गाणं ह्याच्यामध्ये गीत म्हणजे असा फरक करायची गरजच नाहीये, हे आपल्या सगळ्यांना माहिती असतं, पण ते कधीतरी मांडायला पण लागतं. तो मांडण्याचा जो भाग आहे तो मी या सदरामध्ये करते. खूप छान. पाहूयात. उजेडी राहिले उजेड होऊन हे मराठी साहित्य असं उजेड होऊन राहो आणि पुढचे लोकही त्या उजेडात वाटचाल करोत खरंय. अशा आपण शुभेच्छा व्यक्त करूया. अगदी. आणि आपण इथे आलात, खूप ही छान संवाद मालिका केली आपण, त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आभारी आहोत. मी पण आभारी आहे. धन्यवाद.